जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. नमस्कार भावी शिक्षकांनो. पोर्टल शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ. याच्यासाठी आपण पाठपुरावा केला शालेय शिक्षण विभागाकडे आणि आपल्याला महत्त्वाचं सहकार्य लागलं ते म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं. आणि निकरीची लढाई लढणारी शिवनिटी फाउंडेशनची टीम, आपले सामान्य अभियोग्यताधारक, पडद्यामागची आनंद होतोय आज हा व्हिडिओ बनवताना. आपल्या उमेदवारांना किंवा कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना जेव्हा अन्याय होतो तेव्हा मात्र तुम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे, मग तो कोणीही असो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात टेट 2025 परीक्षा झाली आणि रजिस्ट्रेशनही सुरू झालं. त्या अगोदर असा कोणताही नियम नव्हता, परंतु अचानक 26 डिसेंबरला शालेय शिक्षण विभागाने एक पत्र काढलं आणि त्याच्यानुसार स्पेशली EWS आणि SCBC उमेदवारांसाठी काही नवीन नियम आणले. आता हे परिपत्रक तुम्ही पोर्टलच्या वेबसाईटवरती पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, आपलं व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला मिळूनच जाईल. आता याच्यातले सर्व मुद्दे आहेत ना मित्रांनो, याच्यासाठी शिवनिटी फाउंडेशननी सक्सेसफुली पाठपुरावा केलेला आहे असं आम्ही छाती ठोकपणे सांगावंसं वाटतं. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे NCL संदर्भात. अगदी शिक्षक भरती वेळेवरती व्हावी तेव्हापासून NCLचा मुद्दा आपण लावून धरला होता आणि सामान्य प्रशासन विभागाच्या GR नुसार याला मान्यता देण्यात यावी. इवन दो परीक्षा परिषदेनं हा GR सुद्धा काढला होता की 14 मे 2025 नंतरचे NCL चालणार नाही, परंतु हे सुद्धा नियमबाह्य होतं आणि ते सुद्धा आपण शालेय शिक्षण विभागाला रद्द करून NCL चालू वर्षातलं अगदी रजिस्ट्रेशन करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला ग्राह्य धरण्यात येणार आहे. मित्रांनो, सध्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळालेली आहे. 6 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सेल्फ सर्टिफिकेशन हे 8 जानेवारीपर्यंत करायचं आहे. याचा तुम्ही पाठपुरावा पाहिलेला आहेच. याच नोटिफिकेशन मधला जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे EWS उमेदवारांसाठी. EWS सुद्धा चालू वर्षातलं ग्राह्य धरण्यात यावं. मित्रांनो, EWS हे सर्टिफिकेट सुद्धा वारंवार काढावं लागतं. त्याच्यासाठी हा नियम सुद्धा शालेय प्रशासन विभागाच्या नियमानुसारच आपण शालेय शिक्षण विभागाला मान्य करण्यासाठी भाग पाडलेला आहे. आणि तिसरा मुद्दा होता तो जरी EWS मध्ये वरवरची जरी दिसत असला तर त्याचा इनडायरेक्टली परिणाम हा SCBC मराठा समाजातील उमेदवारांवरती होणार होता. याच्यासाठी सोशल मीडियाने सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट केलेला आहे. स्वप्नील मगर आणि जी आपली टीम आहे कोणत्याही विरोधाची तमा न बाळगता आज या टीमने जे आपल्याला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये प्रीतम शिंदे असतील, संदीप पाटील असतील आणि बरेचसे आहेत, ते तुम्ही पाहत आहातच. त्यांनी विश्वास ठेवला आणि आज मराठा समाजातील उमेदवारांसाठी हा सोन्याचा दिवस उगवलेला आहे. मित्रांनो, निर्णय काय आहे तो तर आपण पाहूया, परंतु हा सर्वांपर्यंत पोहोचेल याची जबाबदारी मात्र तुमची आहे. 26 डिसेंबरला जेव्हा हे नोटिफिकेशन आलं त्याच्यानुसार SCBC समाजातील उमेदवारांना आणि EWS समाजातील उमेदवारांना किंवा बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीच्या उमेदवारांना जर त्यांनी CTET परीक्षा दिलेली आहे त्यावेळेस जर त्यांच्याकडे ते आरक्षणाचं प्रमाणपत्र नसेल तर त्यांना 5% सूट मिळणार नाही. आता ही सूट कशी मिळते तर राज्यामध्ये TET आणि केंद्रामध्ये CTET घेतली जाते, परंतु जे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार आहेत ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांना मात्र जरी केंद्रातली परीक्षा असली तरी सुद्धा 5% सूट राज्यातल्या शिक्षक भरतीसाठी मिळते. जरी त्यांच्या म्हणजे प्रमाणपत्रावरती नॉट क्वालिफाईड असेल तरी सुद्धा त्यांना हे ग्राह्य धरलं जातं, 5% त्यांना सूट मिळते. परंतु ह्या नवीन नोटिफिकेशननुसार याच्यातून जो बाहेर पडला जाणार होता तो EWS आणि SCBC उमेदवार, कारण SCBC आरक्षण हे 2024 मध्ये आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर त्यांच्याकडे अशी कोणतंही प्रमाणपत्र असणं इम्पॉसिबल आहे आणि केंद्रामध्ये SCBC आरक्षणच नाहीये तर ते EWS आरक्षण आहे. आता मित्रांनो, याच्यासाठी माननीय मनोज दादांची सुद्धा भेट घेतली व्हिडिओच्या माध्यमातून, इंस्टाग्राम, फेसबुक याच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना सुद्धा आव्हान केलं आणि आमची टीम आजही पुण्यामध्ये काम करते. दादांच्या सहकार्यातून यांनी भेट घेतली माननीय विखे पाटलांची आणि यांनी हे पत्रक सुद्धा दिलेलं आहे शालेय शिक्षण विभागाला माननीय दादा भुसे यांना. आणि आता मात्र पूर्णतः शिक्षक भरतीचे SCBC स्पेशली समाजा बाबतीमधला जो अन्यायकारक निर्णय होता तो बदलण्यासाठी
काही सूचना आपल्या मार्फत त्यांनी दिलेल्या आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे तो शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार मी बनवत आहे आणि मी असं जाहीरपणे सांगते की याच्यामधला सांगितलेला कोणताही शब्द येणाऱ्या काळामध्ये जर चुकीचा ठरला तर मात्र अर्थातच मी तुमच्यासारखी एक सामान्य जरी असले तरी सुद्धा मी वकील आहे आणि शालेय शिक्षण विभागाने आपल्याला हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे बिनधास्तपणे या कॅटेगरीतले उमेदवारांवरती या व्हिडिओतल्या एका ना एक शब्दावरती विश्वास ठेवून तुम्ही अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनमध्ये बदल करायचे आहेत. ते काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता याच्यामध्ये अजून एक कोणीतरी नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहिल की मॅडम EWSचं काय. तर मित्रांनो, EWS 2019 पासून आरक्षण आहे आलेलं आहे आणि त्यावेळेस जर CTT देत असताना जर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र होतं तर मात्र आता तुमच्याकडे ते प्रमाणपत्र नाहीये असा काही विषयच नाहीये. जर तेव्हा तुमच्याकडे होतं तर मात्र तुम्हाला त्याचा लाभ मिळेलच. आणि EWS साठी आपण एक अजून एक शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना चालू वर्षातले EWS सुद्धा चालेल अशी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण मागणी सुद्धा मान्य केलेली आहे. परंतु याच्यामध्ये सर्वात जास्त फटका हा SC-BC समाजातील उमेदवारांना बसला होता. जवळपास 12,500 ते 13,000 उमेदवारांपैकी 4,000 ते 5,000 उमेदवार शिक्षक भरतीतून जवळपास बाहेरच जाणार होते. परंतु खरंच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी हा कळीचा मुद्दा असेल, त्यांची जी अंतरवलीची टीम असेल, संभाजीनगरची टीम असेल, त्यांनी याचा गंभीर्याने विचार केला. सोशल मीडिया मनोजदादांची टीम आहे त्यांनी सुद्धा विचार केला आणि दादा म्हणजे आमचा हक्काचा ठिकाण. पाठीमागचा जो हिरो आहे तो म्हणजे आपला प्रशांत भोसले यांनी सुद्धा अगदी रात्री जेव्हा 26 डिसेंबरला हे नोटिफिकेशन आलं, दादाशी मी संपर्क साधला आणि त्याला मी सांगितलं की दादा असं असं आहे. त्यांनी सांगितलं की फटाफट तुमचे मुद्दे द्या आणि मी विखे पाटलांना लिहितो आणि भुसेंना सुद्धा लिहितो आणि चंद्रकांत पाटलांना सुद्धा लिहितो. त्यांनी तशा संदर्भातले मेल केले आणि OLGच्या माध्यमातून सतत त्यांच्या पाठपुरावा केला. प्रशांत दादा तुझे सुद्धा मनापासून धन्यवाद. नेहमी तू आमच्यासोबत असतोच, आमच्यासोबतच नव्हे तर शिक्षक भरतीतील असो किंवा मराठा समाजातील कोणताही उमेदवार असो, स्पर्धा परीक्षातले MPSC असो किंवा सरळ सेवा भरती असो, त्याच्यासोबत तू नेहमी असतो. तसा तो आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, त्याच्यासाठी तुझे सुद्धा धन्यवाद. त्याच्यानुसार त्यांनी या सूचना देण्यास सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यानुसार मित्रांनो, सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये या उमेदवारांना बदल करायचे आहेत. आता हे बदल करताना कोणती काळजी घ्यायची हे फक्त तुम्ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक पाहावा. हवं तर हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा जेणेकरून कोणती एक छोटीशी चूक सुद्धा होणार नाही. आणि बाकीच्या उमेदवारांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो, शिक्षक भरती वेळेवरती व्हावी तिथपासून आजपर्यंत आपण बरेच मुद्दे आपल्या लेटरहेडवरती घेतलेले आहेत आणि ते आपण सक्सेसफुली पूर्ण केलेले आहेत. तुम्ही पाहताय आणि पाहतच राहील, कारण आपण इतिहास बदलतोय, कारण आपण त्याचे साक्षीदार आहोत. ते फक्त व्हिडिओच्या माध्यमातून नव्हे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्हे, तर त्याच्यासाठी आपण ग्राउंडवरची लढाई लढतोय, पाठपुरावा करतोय आणि त्याचा निकाल तुम्ही पाहत आहात नव्हे, पाहतच राहाल. सो आपण तुमच्याबद्दलचे सुद्धा अपडेट देतच राहू. सर्वप्रथम या महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या व्यवस्थित SC-BC समाजातील उमेदवारांनी ऐकायच्या आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही CTT दिलेली आहे त्या अगोदर कोणत्याही इयरचं जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना CTT तुम्ही S करू शकता. त्याचा तुम्ही जो 5% लाभ आहे तो राज्यामधल्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा घेऊ शकता. CTT जेव्हा तुम्ही दिलेली आहे त्याच्या अगोदर जर तुमच्याकडे SC-BC आरक्षण असेल, ओके, जे तुम्हाला 13% आरक्षण अनुसार मिळालं असेल, त्याच्या अगोदरचं मिळालं असेल, कोणत्याही इयरचं असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या परीक्षेचा लाभ घेता येणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, कोणतंही SC-BC सर्टिफिकेट 14 मे 2025 पूर्वीच असेल, जे इतर कॅटेगरींसाठी आहे, ते असताना तुम्हाला बाकीच्या सर्व परीक्षांचा लाभ घेता येणार आहे. परंतु याच्यामध्ये थोडंसं आपण एक मायनस पॉईंट असा, जर CTT देण्यापूर्वी कोणत्याही SC-BC उमेदवारांकडे EWS सर्टिफिकेट नव्हतं किंवा SC-BC सर्टिफिकेट नव्हतं, मग ते 2014चं असो, 2019चं असो किंवा SC-BC आणि EWSच्या बाबतीमध्ये 19 नंतर कोणत्याही इयरचं कधीही काढलेलं जर असेल तर तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही सध्या सेल्फ सर्टिफाय करताना काय करायचं आहे लक्षात घ्या.
तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे सध्याचं तुमचं 14 मे 2025चं तुम्ही जे SCBC सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याच्यासोबतच जे जुनं तुमचं, मग ते EWS असो किंवा SCBC असो, त्याचे एकत्र फोटो करून PDF करायची आहे आणि ती अपलोड करायची आहे सध्या पोर्टल रजिस्ट्रेशन करताना. फक्त अपलोडच करायची नाहीये, तर तुम्हाला हे सगळं DVच्या वेळेस तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि तुमच्यासारखे किंवा कोणालाही, माझ्यासारख्या सामान्यालाही प्रश्न पडेल की मॅडम आम्ही तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा. मित्रांनो, ज्यांच्या सोबत दादांची साथ आहे त्यांनी विश्वास हा विषय कुठेच ठेवू नये, कारण आपण पाहिलेलं आहे जिथं कमी तिथं मनोज दादा असतातच. आणि शालेय शिक्षण विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे की जिथं कोणालाही, कोणत्याही उमेदवाराला अडचण येईल की त्यांच्याकडे जुनं SCBC होतं, जुनं EWS होतं, म्हणून त्यांना तिथं लाभ दिला नाही, तिथं त्यांची निवड झाली नाही किंवा नियुक्तीच्या वेळेस त्यांना बाद केलेला आहे, तर डायरेक्ट आमच्याकडे मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, आपलं व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल, कोणत्याही माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. असं वाटतं. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि महिला भगिनी आहेत जनरली, ज्या आपलं पूर्ण कुटुंब सांभाळून ही शिक्षक भरतीची तयारी केली, CTTची तयारी केली, त्यांच्या मनामध्ये सतत एक प्रश्न होता की मॅडम आमचं काय होणार किंवा आम्ही कसं करू, आम्हाला एवढे मार्क्स मिळाले, आता आम्ही भरतीतून बाद होणार. मैत्रिणींनो, आम्ही आहोत, काळजी करू नका, आपला समाज पाठीशी आहे तुमच्या, तुम्ही काळजी करू नका. आणि फक्त मराठा समाजच नव्हे तर कोणत्याही समाजावरती जर शिक्षक भरतीमध्ये इथून पुढे जर अन्याय झालेला दिसला तर आपण 100% ताकदीनं त्यांच्या सोबत आहोत. कारण गोरगरिबांची पोरं पोरी शिक्षक व्हावीत हेच आपलं स्वप्न आहे आणि त्याच्यासाठी लढत असताना शिक्षक भरती संदर्भातली भूमिका एकदम क्लिअर आहे. जिथं चूक ते चूकच, आणि जिथं खरंच गरजेचं आहे लढणं, तिथं मात्र आपण कोणाच्याही पाठी उभे राहू. तिथं कोणताही जात, धर्म, भेद, पंथ हा पाळला जाणार नाही. याच्यासाठी अजून कोणत्याही याच्या संदर्भातल्या तुमच्या म्हणजे मनामध्ये शंका असतील तर नक्की विचारा. आणि हो, बऱ्याच उमेदवारांनी सध्या अनसर्टिफाय फॉर्म करून CTTचा जो त्यांनी टाकलं होतं ते त्यांनी आता नो केलेलं आहे. त्यांनी काय करायचं मित्रांनो, पुन्हा अनसर्टिफाय करा. किती वेळा फॉर्म अनसर्टिफाय करू शकतो, कितीही वेळा तुम्हाला फॉर्म अनसर्टिफाय करता येणार आहे. तुम्ही एकदा अनसर्टिफाय करा, पुन्हा एकदा CTTचं सर्टिफिकेट जोडा. मिसमॅचचा इश्यू येत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही त्या तुमच्या EOकडे जा, त्यांना ती रिक्वेस्ट अप्रूव्ह करायला सांगा आणि पुन्हा एकदा पूर्ण तुम्ही प्रोसेस करा. आणि जिथं तुम्हाला उद्या निवड तर होणारच आहे, प्रश्नच नाही, तुम्हाला हे सर्टिफिकेट आहे आणि तुमच्याकडे 2024 पूर्वीचं SCBC नव्हतं आणि EWS नव्हतं म्हणून तुम्हाला कोणीच नाकारणार नाही. परंतु DVच्या वेळेस जर असा एखादे शिक्षणाधिकारी किंवा तुमची संस्था जर याच्या विरुद्ध जर बोलली तर 100% नव्हे 200% आम्हाला संपर्क. मराठा, जय शिवरेटी आणि जय भवानी.